उन्हाळा स्पेशल मी आज बनवली गव्हाची पारंपरिक कुरडई। त्यासाठी 2 किलो मी लोकवनचा गहू घेतला, 4 दिवस भिजवून घेतला। चौथ्या दिवशी सगळा गहू स्वच्छ धुवून घेतला आणि काय केलं, थोडं हाताने प्रेस करून बघितलं तर मस्त गहू असा दबला तो चिक बाहेर येतो। मग थोडा गहू घेतला, थोडं पाणी टाकलं आणि मिक्सरला वाटून घेतलं। जो काय कोंडा होता त्याच्यामध्ये पण पुन्हा पाणी ओतून सगळं ते पाणी चाळणीने गाळून घेतलं। पुन्हा एका टोपाला मी कॉटनचा कपडा बांधून पुन्हा एकदा वस्त्रगाळ करून घेतलं आणि मस्त आपला ही चिक तयार झालं। त्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलं, रात्रभर तसंच ठेवलं। दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं वरचं पाणी काढून घेतलं आणि जो खालती चिक होता ना तेवढं मोजून घेतला। जेवढा चिक तेवढंच पाणी घेतलं, चवीनुसार मीठ टाकलं। पाण्याला खळकून उकळी आल्यावर मग आपण चिक टाकून घेतला, लाटण्याने चांगलं हाटून घेतलं। 20 ते 25 मिनिटं मस्त हे पीठ शिजवून घेतलं। शिजलं की नाही कसं ओळखायचं, हातात थोडंसं पीठ घेऊन बघायचं, गोळा होतंय म्हणजे पीठ शिजलं। मग काय मस्तपैकी शेवगा घेतला, हे पीठ त्याच्यामध्ये भरून घेतलं आणि मस्त अशा शेवयासारख्या ह्या खुड्या बनवून घेतल्या। 3 दिवस उन्हात सुकवून घेतल्या आणि तेलामध्ये टाकल्यावर काय म्हणते, कमळाचं फुल जसं फुलतं तशा फुलल्या। तुम्ही पण